शब्द बाहेर पडला की ते शब्द वंदळीमध्ये जळण्याकरता जो तत्पर असतो आणि यातलं नाही जमलं तर आई वडिलांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता जो पुण्यस्मरण यथासंग पार पाडतो, मला वाटते की तदनम त्याला पुत्र म्हणावा, तदनम त्याला मुलगा म्हणावा. ही मुलाची खऱ्या अर्थाने व्याख्या आहे. बऱ्याच वेळा असंही आम्ही चिंतन करतो विरोधात्मक बरं का, जे आयुष्यभर आई वडिलांची सेवा करत नाहीत, आई वडिलांच्या मुखातून निघालेले शब्द वंदळीमध्ये कधी जिलेत नाहीत आणि आई वडिलांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता पुण्यस्मरण पार पाडित नाहीत, मला वाटतं की त्याला पुत्र नाही म्हणावा, त्याला तुम्ही म्हणा, मी नाही म्हणणार. हा पुत्राची व्याख्याच आहे की आई वडिलांची सेवेकरता जीवन समर्पित करतो. म्हणून खऱ्या अर्थाने पाठीमागे असणारे या कुटुंबामधील तिन्ही असणारी मुले, आदरणीय आमचे नवनाथ भाऊ असतील, आदरणीय आमचे अरुण भाऊ असतील, रघुनाथ भाऊ असतील, शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या आई वडिलांवरती प्रेम करण्याचं या ठिकाणी त्यांनी काम केलं आणि गेल्यानंतर सुद्धा ही पुण्यस्मरणाची सेवा परिवाराच्या वतीने माझ्याकडे देण्यात आली. एक कडवट वाक्य बोलून जातो बरं का, विज्ञान युगामध्ये आजकाल लोकही पुण्यस्मरण, दशकिरा विधी, दहावा या गोष्टी मांडण्याकरता तयारत नाहीत. बरीच लोक म्हणतात की महाराज जी माणूस गेले वर्षाच्या नंतर एवढा मोठा खर्च करण्याची काय गरज आहे, गेलं ती गेलं, आम्हाला डोळ्याने दिसत नाही आणि त्याच्या नावाने इथं खर्च करायचा आणि त्याला ते समर्पित होणार आहे का. एक कडवट वाक्य घेऊन जा. आमच्या तुकोबराने गाथेमध्ये दखल घेतली. तुकोबराय म्हणतात की या गोष्टीला माना अथवा न माना, पण हे जर का नाही केलं तर तुकोबराय म्हणतात की त्याचे परिणाम आहे. अहकटा त्यांची करीती पितरा, अहकटा त्यांची करीती पितरा, जगद्गुरु तुकोबारांनी गाथेमध्ये गोड दखल घेतली बरं का. विज्ञान युगामध्ये खऱ्या अर्थाने विज्ञानाच्या केलेल्या क्रांतीच्या जोरावरती माणसं आपल्या बुद्धीच्या मानाने विकल्प विचार करतात की महाराज हे करावा का न करावा, पण आमचे तुकोबाराय म्हणतात की आवश्यक करावा. का करावा, नाही केलं त्यांचं बिघडत नाही. शब्द थोडीशी लक्षपूर्वक ऐका. न केल्याने त्यांचं बिघडत नाही, न केल्याने त्यांचं बिघडत नाही, पण तुम्ही न केलं तर तुमचं मात्र बिघडल्याशिवाय, म्हणून आपलं न बिघडावा याच्याकरता एक करावं लागतं. बऱ्याच वेळा बरं का आमची पुण्यस्मरणाची सेवा झाली की पाया पडतात, महाराज आई वडिलांची संपत्ती भरपूर मिळाली, मग अडचण काय महाराज, 4 पिढ्या बसून खातीन एवढी संपत्ती, अडचण काय महाराज, 4 पिढ्या बसून खातीन एवढी संपत्ती, पण आमच्या घरामध्ये सुख शांतीत नांदत नाही, सारखी भांडणं चालू आहेत, वादविवाद चालू आहे, काय ना काहीतरी संकट दुःखाची आघात होतात. महाराज काय झाले, बरीच लोक म्हणतात की महाराज मग याच्याकरता तुम्हाला काय लागलाय, पितृ, वा वा एवढं कळालं तरी बाद झाला. काय लागलाय तर पितृदोष लागलाय, मग काय करावं लागेल. बऱ्याच वेळा आपल्याकडे म्हणतात काय करावं लागेल, चला जवळ नाशिकला, कशाला नारायण, एक कडवट वाक्य बोलू का, नाशिकला जायचं, नारायण नागबली करायचं, 50-60 हजार रुपये खर्च करायचा, एवढा मोठा कुटाणा करण्यापेक्षा जोपर्यंत आई वडील तुमच्या डोळ्यासमोर आहेत त्यांची सेवा करा,
त्यांचे शब्द वंदळीत ज्याला नक्कीच तुम्हाला खऱ्या अर्थाने आई वडिलांचा आशीर्वाद लागल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हे करण्याची गरज नाही, पण त्याच्याकरता सेवा करा. हे तर आपलं कर्तव्यच आहे बरं का. आणि मी म्हणेन हे करणं आपलं कर्तव्य. आणि कोणचीही मुलं आपल्या आई वडिलांचं पुण्यस्मरण करत नाहीत. ज्या आई वडिलांनी ज्या मुलांना खऱ्या अर्थाने संस्काराची आणि विचाराची खऱ्या अर्थाने शुद्धरी ज्या मुलांच्या हातामध्ये दिली, अशीच मुलं आपल्या आई वडिलांचं पुण्यस्मरण करतात. म्हणजे या गायकवाड परिवारामधील तिन्ही मुलं ज्या अर्थी आपल्या आई वडिलांचं पुण्यस्मरण करतात, मला वाटतं की खऱ्या अर्थाने या आई वडिलांनी त्यांच्या हातामध्ये विचाराची आणि संस्काराची शिदुरी दिली. अहो शिदुरी दिली ना, म्हणून तर ते पुण्यस्मरण पार पाडतात. आणि असं पुण्यस्मरण पार पाडणारी मुलं जरी असली, पण तुकोबाराय म्हणतात की धन्यतेचं बोट त्यांच्याकडे नाही. धन्य माता पिता दयाचे धन्य माता पिता धन्य माता पिता धन्य माता पिता आपुला तो एक जागता आपुली आईता जो आसे जागता आपुली आईता जो आसे जागता आपुली आईता जो आसे जागता की खऱ्या अर्थाने धन्यतेचं बोट जात असतं त्या आई वडिलांना. म्हणून याच अनुषंगाने खऱ्या अर्थाने या कुटुंबामध्ये असणारे खऱ्या अर्थाने ज्यांचं पुण्यस्मरण आहे, त्यांनी आई वडिलांनी खऱ्या अर्थाने आपल्या मुलांवरती चांगल्या प्रकारचे संस्कार आणि या संस्काराची खऱ्या अर्थाने पोचपावती म्हणून खऱ्या अर्थाने तिन्ही मुलं खऱ्या अर्थाने आपल्या आई वडिलांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता हा पुण्यस्मरण विधी या ठिकाणी पार पाडतात. याच अनुषंगाने या परिवाराच्या वतीने ही पुण्यस्मरण रूपी सेवा माझ्याकडे देण्यात आलेली, पण विशेष सेवा माझ्यापर्यंत सुपूर्त करण्याचं ज्यांनी काम केलं याच कुटुंबामध्ये असणारे खऱ्या अर्थाने माझे परमार्थ स्नेही आदरणीय आमच्या नवनाथ भाऊंच्या वतीने खऱ्या अर्थाने सेवा माझ्याकडे देण्यात आलेली. सर्वप्रथम त्यांच्या पुढे दंडवत वंदन करतो. पंचकृषीतील या ठिकाणी माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी संप्रदायाची साधना करणारी, माझ्यापेक्षा अधिकाराने तपाने ज्ञानाने खऱ्या अर्थाने श्रेष्ठ असणारे टाळकरी वृंद आहेत. सर्वांचा नामोल्लेख करणं शक्य नाही, सर्वांच्या पुढे दंडवत करतो, मी वंदन करतो. माझ्याबरोबर उपस्थित असणारे माझा मित्रवर्ग, याच्यामध्ये महाराष्ट्राचं वैभव मृदुंग सम्राट अक्षयजी महाराज त्यांची उपस्थिती, इकडे माझे दोन्ही मित्र कर्जत तालुक्याचं पारमार्थिक भूषण आदरणीय श्री आदिजी महाराज आणि दौंड तालुक्याचं भूषण आदरणीय श्री चैतन्य महाराज यांची उपस्थिती आहे. त्यांच्या पुढे दंडवत वंदन करतो. परिसराचं वैभव ज्यांची गोड अशा प्रकारची माय सिस्टीमची साथ आहे, आदरणीय आमचे श्यामभाऊ गणसे, वा आमच्याच नावाची, त्यामुळे सुंदर आवाज देणार, त्यात काही प्रश्नच नाही. त्यांच्या पुढेही दंडवत करतो, मी वंदन करतो. याच परिवाराच्या विनंतीला मान देऊन बोलून गेलो. पारमार्थिक राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती, सर्वांच्या पुढे या ठिकाणी दंडवत करतो, वंदन आणि वेळेचं बंधन पाळतो. बरोबर 12 वाजल्यात. खरं सांगायचं तर आमच्याकडे कीर्तन सुटायची वेळ झाली पण कीर्तनरूपी सेवा उशिरा सुरुवात झालेली. बरोबर 1ला माझ्या कीर्तनरूपी सेवेचं मी या ठिकाणी मी समारोप करणार आहे. याच अनुषंगाने एक छोटंसं वाक्पुष्प समर्पित करण्याकरता जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेतील अत्यंत गोडवय अभंग आहे. तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला खऱ्या अर्थाने जीवन जगत असताना ज्याला आपला काळ सार्थक करायचा आहे, त्या सार्थकतेकरता प्रत्येकाने आपला काळ घालवायचा, पण तो कशामध्ये घालवायचा याचं गोड चिंतन करतात. एक वाक्य सुरुवातीला घेऊन जा. मानवी जीवन जगत असताना प्रत्येकाने मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर या मृत्यू लोकातलं त्याचं पहिलं कर्तव्य, मृत्यू लोकामध्ये पाऊल ठेवल्यानंतर प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये आपला काळ सार्थक कसा होईल याच्याकरता प्रयत्न करावा.
पण शोकांतिक आहे, माणसं काळ सार्थकतेकरता कुणी प्रयत्न करत नाही. इथे आल्यानंतर सार्थकतेकरता कुणी प्रयत्न करत नाही. माणसं मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर आपला काळ कसा जाईल याच्याकरता प्रयत्न करतात. म्हणून ऐका, काळ घालवण्याचा ज्याने प्रयत्न केला त्याच्या जीवनाची सफलता नाही. ज्याने काळ घालवण्याचा प्रयत्न केला त्याच्या जीवनाची सफलता नाही. सफलता कोणाची? तर ज्याने आपला काळ सार्थक होण्याकरता प्रयत्न केला त्याच्या जीवनाची सफलता. मग महाराज, आम्हाला काळ घालवायचा नाही, आम्हाला काळ सार्थक करायचा आहे. काय करावं लागेल? याच्याकरता काळ सार्थकतेचं ज्ञान पाहिजे. एक आमच्या अध्यात्मामध्ये एक सुंदर 4 प्रकार आमच्या डोळ्यासमोर येतात बरं का. ऐका ऐका. काहींना काळ सार्थकतेचं ज्ञान प्राप्त झालं, पण काळ सार्थक ज्या साधनाने करायचं आहे त्या साधनाचा मात्र त्यांच्याकडे अभाव आहे. दुसरा वर्ग आहे, काहींना काळ सार्थक करण्याचं साधन मिळालं, पण काळ सार्थक करण्याचं ज्ञान मात्र त्यांना प्राप्त झालं नाही. तिसरा वर्ग आहे, ज्यांना काळ सार्थकतेचं ज्ञानही प्राप्त झालं नाही आणि काळ सार्थक करण्याचं साधनाचं महत्व कळलं नाही. स्वर्गामध्ये गेल्यानंतर त्यांना याचं महत्व कळालं, फक्त आता त्यांना ज्ञान प्राप्त झाले. काय ज्ञान प्राप्त झाले? मृत्यू लोकांमध्ये गेल्यानंतर भगवंताच्या भजनाने आम्हाला मुक्ततेचा मार्ग आहे हे ज्ञान त्यांना प्राप्त झालं. पण आता महाराज म्हणतात की आता उशीर झालेला आहे, आता उपयोग नाही. महाराज म्हणतात की आता साधन तुमच्या हातातून निघून गेले, आता त्याचा उपयोग नाही. स्वर्गातील देवांना ज्ञान प्राप्त झाले, पण साधन मात्र त्यांच्याकडे नाही. वेळेचं बंधन पळून दुसऱ्या वर्गाकडे मी जातो. काही वर्गाचा विचार केला तर काहीला साधन मिळाले, पण ज्ञान मात्र त्यांना प्राप्त झालेलं. तो तुमचा माझा वर्ग आहे. तुम्हा आम्हाला हे साधन मिळाले, पण ह्या साधनाला आल्यानंतर येथे उद्धार करून घेता येतो हे ज्ञान मात्र तुम्हा आम्हाला प्राप्त झालेलं. काय माहिती का, आम्ही येथे येतोय, पण आल्यानंतर खऱ्या अर्थाने तुम्हा आम्हाला जन्माला यावं लागते आणि मरणाला जावं लागते. ही दोन्ही प्रकारची दुःख आहेत, पण हे दुःखातून बाहेर पडण्याचं ज्ञान मात्र तुम्हा आम्हाला नाही बरं का. पण एक लक्षात ठेवा, जन्म आणि मरणाचं ज्ञान तुमच्या माझ्या खऱ्या अर्थाने बाहेर पडण्याचं ज्ञान नाही. फक्त साधन मिळाले तुम्हा आम्हाला, ज्ञान मात्र नाही. मला तिसऱ्या वर्गाकडे तुम्हाला घेऊन जायचे की ज्यांना साधनही मिळलं नाही आणि ज्ञानही प्राप्त झालं नाही, तो पशु पक्ष्यांचा वर्ग आहे. पण शेवटचा वर्ग अत्यंत श्रेष्ठ आहे, आमच्या साधू संतांचा वर्ग आहे. साधू संतांना साधनही मिळालं आणि त्याचं ज्ञानही प्राप्त झालं. आमच्या साधू संतांना ज्ञानही प्राप्त झालं आणि खऱ्या अर्थाने ज्यांनी उद्धार करून घ्यायचंय ना, ती उद्धाराचं खऱ्या अर्थाने त्यांना साधन सुद्धा मिळालं. म्हणून ऐका बरं का, आमच्या साधू संतांना याचं ज्ञान महत्व कळलं का? कारण सहजासहजी मिळत नाही, हे दुर्लभ आहे. आमच्या साधू संतांना याचं ज्ञान झालं, म्हणून तर महाराजांनी म्हणावा, नरदेह दुर्लभ जाणारी तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाणार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शता वर्षाची गाणला तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. यामध्ये दुःख यातना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही अथवा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. अथवा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. हे जे मिळले नाही तर सहजासहजी मिळले नाही. हे कोणत्या न्यायाने मिळले माहिती का? म्हणून असे शास्त्रामध्ये ज्ञान आहे, काकटाळी न्याय. आंधळ्याच्या हातामध्ये चुकून जसा कावळा सापडावा तसं तुमच्या माझ्या हातामध्ये नरदेह चुकून सापडलेला आहे. हा सहजासहजी मिळणारा नाही, सहजासहजी मिळणार नाही. तुमच्या आमच्या हाताला चुकून मिळाला आहे, पण आल्यानंतर येथे नेमकं काय करायचं हे ज्ञान मात्र आमच्या साधू संतांना मिळाले. आणि मिळाल्यानंतर त्याच्या उद्धाराकरता आमच्या साधू संतांनी काय केलंय? प्रयत्न केलाय. म्हणून एक वाक्य घेऊन जा, साधू संतांचं जीवन तुमच्या माझ्याकरता फार अत्यंत महत्वाचं जीवन आहे. बरेच लोक म्हणतात की महाराज संतांचं जीवन आमच्याकरता का महत्वाचं आहे? एक सुंदर कुटी बरं का, पटली तर माझ्या कीर्तनातून घरी घेऊन जा. ऐका ऐका, संत आपल्याकरता किती महत्वाचे आहेत. ऐका, संत जगाला देतात ग्रंथ, ग्रंथ दाखवतो तुम्हा आम्हाला पंत, पंत प्राप्त करून देतो भगवंत. ज्याला प्राप्त झाला भगवंत त्याच्या जन्म मरणाचा झाला अंत, आणि ज्याच्या जन्म मरणाचा झाला अंत
त्याला नाही संसारातील दुःखाची खंत, तो जगामध्ये होतो दुसरा संत. म्हणून संत दुसऱ्याला संत करतात, म्हणून संत आपल्या करता महत्वाचे. हे संतांचं एवढं मोठं श्रेष्ठत्व महत्व तुम्हा आम्हाला मात्र कळण्याकरता तयार नाही. एक आम्ही नेहमी म्हणतो बरं का, काय माहिती का, चांगल्या माणसाचं महत्व समाजाला कधी कळतच नाही बरं का. चांगल्या माणसाचं महत्व समाजाला कधी कळत, आणि दुर्जनाचं महत्व समाजात किंमत नाही त्याला, पण समाज मात्र त्या दुर्जनाला किंमत दिल्याशिवाय राहत नाही. ज्या संतांनी मार्ग दाखवला, तुम्हा आम्हाला संत करण्याची ताकद संतांमध्ये, पण संत मात्र तुम्हा आम्हाला कळले नाहीत, पण दुर्जनाला मात्र आम्ही किंमत दिली. आमच्या कबीरदाजीने असे अत्यंत गोड वाक्य बोललेले बरं का. कबीरदाजी म्हणतात की चांगल्या माणसाला किंमत नसती, पण वाईटाला मात्र किंमत आहे. कबीरदाजीने म्हणावा, आई रे आई रे बेईमान दुनिया, आई रे आई रे बेईमान दुनिया, आई रे साधु संत को कोई न माने, साधु संत को कोई न माने, हिजड़ों को बहुमान रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे माँ बाप को कोई ना माने, माँ बाप को कोई ना माने, औरत को बहुमान रे, आई रे बेईमान दुनिया, 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 बेईमान दुनिया, दुनिया आमच्या कबीरदाजीने गोड वर्णन केलं. कबीरदाजी म्हणतात की चांगल्या माणसाला समाजामध्ये किंमतच नाही, पण दुर्जनाला मात्र किंमत दिल्याशिवाय राहणार नाहीत. अहो आमच्या साधू संतांनी तुम्हा आम्हाला मार्ग दाखवला, वाट दाखवली. म्हणून एक वाक्य घेऊन जा बरं का, आयुष्यामध्ये 3 माणसाला कधीच विसरू नका. मी नेहमीच म्हणतो, पटलं तर बघा, नाही पटलं तर सोडून द्या. आयुष्यात 3 माणसाला कधी विसरू नका. कोणाला लक्षपूर्वक ऐका, 3 माणसाला कधी विसरू नका. पहिल्यांदा कोणाला विसरू नका, ज्यांनी जीवन जगत असताना आपल्याला वाट दाखवली त्याला कधी विसरू. 2 नंबर, ज्यांनी जीवन जगत असताना आपली वाट वाट लावली, त्याला कधी विसरू नका. आणि 3 नंबर, ज्यांनी आपल्याबरोबर चालून बोलून आपल्याबरोबर राहून आपल्याला न कळून देता आपल्या पाठीमागून आपली वाट लावण्यात हातभार लावला, या तिघाला कधीच विसरू नका. याच्यातले 2 फार घातक आहेत बरं का, याच्यातले 2 फार घातक आहेत. फक्त याच्यातला एकच चांगला आहे, ज्यांना आमचे संत म्हटले जातात. संत तुम्हा आम्हाला वाट दाखवतात, कधीच विसरू नका. पण एक वेळेस मला वाटतं की संत सांसारिक जीवन जगत असताना थोडा विसर पडला तरी चालन, पण संसार करत असताना या दोघाला कधीच विसरू नका. त्यातला कोणी पाहिला, ज्याने आपली वाट, याच्यापेक्षा कडवड बोलू का, याला विसरला तरी चालतात, यो पण महत्वाचा नाही, यो तिसरालाही महत्वाचा आहे. का महत्वाचा आहे माहिती का, हा आपल्याबरोबर चालतो, आपल्याबरोबर बोलायला, उठायला बसायला आपल्याबरोबर आहेत, पण आपल्याला कळून न देता आपल्या पाठीमागून आपली वाट लावण्यामध्ये हातभार लावतो.
हा सर्वात घातक आहे बरं का आपल्याकरता, सर्वात घातक आहे आपल्याकरता बरं का. जरा तुमच्याच भाषेमध्ये बोलू का जराशी गाता? हा, तुम्ही फक्त फॉर्म भरा, निवडून आणायची जबाबदारी आमच्याकडे लागली. आणि जरा कडवड बोलू का असा म्हणणारा पाडायला सगळ्याच्या पुढे असतो. विठाला आयुष्यामध्ये फार घातक आहे ते, फार घातक आहे. त्याच्यातले घातक दोघे आहेत, पण एक मात्र आपल्याकरता फार महत्वाचे संत. तुम्हा आम्हाला संत काय करतात तर वाट दाखवतात. आणि वाट दाखवत असताना संतांना माहिती येथे काय सार्थकतेचं ज्ञान काय आहे आणि काय सार्थकतेचं ज्ञान प्राप्त झाले. पण काय झालेलं आहे, आपल्याला साधन मिळले पण आपल्याला त्याचं ज्ञान नाही. ज्ञान नसल्यामुळे काय झाले, आपण जन्माला आलो काय आणि मी लोक आहे, आपल्याला त्याची लाजच नाही. हो, लाज नाही म्हणजे कळलं का जरा सोप्या भाषेत? आपण त्याच्या बाबतीमध्ये कुडग झालोय. कुडग म्हणजे कळलं का? जरा जरा तुमच्याच भाषेत सांगतो कुडग म्हणजे काय बरं का. एक माझा प्रसंग बरं का, हे आमच्या पाटच्या जवळ एक टोल नाका आहे बरं का. त्या टोल नाक्याच्या जवळ पाठीमागल्या 2 महिन्यापूर्वी त्या टोल नाक्याच्या पुढे स्टॉल मांडून ते पिरू विकणारी एक बाई बसली होती. आम्ही म्हणले 1-2 पिरू घेऊन त्या स्टॉल पाशी थांबलो. पण एक पाठीमागून गिरायक त्यांनी त्या बाईला विचारलं पिरू केवढ्याला आहे? ती बाई म्हणली 5 रुपयाला पिरू. ते म्हणला स्वस्त नाही का मिळणार? ती बाई म्हणली पिरू घ्यायचं असलं तर की रुपया सुद्धा कमी करणार नाही म्हणली. घ्यायचं असलं की नाही चालायला चालायला म्हणलं. ती लागलं चालायला पण मोकळ्या हातांना नाही, फुकटचं पिरू उचलायला लागलं चालायला. ती बाई म्हणली मी रुपया कुणाला सोडित नाही आणि 5 रुपयाचा पिरू फुकटचा घेतला आणि चालायला लागला. इतका राग आला ती उठली तिथून खुर्चीवरून आणि पळतच गेली त्याच्या पाठीमागं. टोल नाक्याच्या चौकात त्याला घातला, पायातली चप्पल काढली आणि एवढा तिने चौकात मारला, एवढा मारला, एवढा मारला, चप्पलचा अंगठा तुटूसर मारला तिने आणि कटाळून कटाळून तिने सोडून दिला आणि गेली निघून. आणि मग आम्ही दापत त्याच्या जवळ गेलो त्याला उठवलं. म्हणलं काय रे, अरे 5 रुपयाच्या पिरूसाठी चौकात बाईचा चपलाने मार खाल्ला. ती उठून उभं राहिलो आणि कॉलर सर्व केलं. म्हणते माझं कुठं काय गेलं, तिच्या चपलाचा अंगठा तुटला ना का. याला कुडग म्हणावा कुडग, याला कसल्या प्रकारची लाजच नाही बरं का. लाज काय झालेलं माहिती का, त्याच्यासारखं आपण सुद्धा या मृत्यू लोकांमध्ये जन्माला आलो काय, मी लोक आहे. जन्माची मरणाची आपल्याला लाजच नाही, दुःख सुद्धा नाही. म्हणून तर महाराज म्हणतात किती वेळा जन्मायावी, किती वेळा जन्मायावी, किती वेळा जन्मायावे, किती वेळा जन्मायावे, किती वेळा जन्मायावी, किती वेळा जन्मायावी, किती वेळा जन्मायावे, किती वेळा जन्मायावे. किती भावी फजित, किती भावी फजित, किती भावी फजित, मन बोनी जीव प्याला, मन बोनी जीव प्याला. तुकोबाराय म्हणतात की तुम्हा आम्हाला त्याचं ज्ञानच नाही. आणि ज्ञान नसल्यामुळे काय झाले, तुम्ही आम्ही जन्माला आलो काय आणि मी लोक काय, तुम्हा आम्हाला जन्माची मरणाची लाज राहिलेली. एक लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्हा आम्हाला जन्माचं दुःख कळत नाही आणि मृत्यूचं दुःख कळत नाही तोपर्यंत जन्म आणि मृत्यूच्या हाडगाडग्यातून सुटण्याकरता तुम्ही आम्ही प्रयत्न करणार. म्हणून एक लक्षात ठेवा, जन्म आणि मृत्यूचं हाडगाडगं चुकवणं याला खऱ्या अर्थाने काळ सार्थक होणं म्हणतात. पण हे आपल्याला प्रत्येकाला चुकवायचंय, त्याच्याकरता आपल्याला दोन्हीचं ज्ञान पाहिजे. जन्माचं दुःख आहे, हे जन्माचं दुःख हे आपल्याला कळलं पाहिजे. मरणाचं दुःख आहे आपल्याकडं, हे आपल्याला कळालं. पण काहीला जन्माचं दुःख कळण्याकरता तयार नाही आणि मरणाचं दुःख सुद्धा कळण्याकरता तयार नाही. जन्म आणि मरण तुमच्या माझ्या खऱ्या अर्थाने पाठीमागं लागलेले हे आपल्याला कळलं पाहिजे. आमच्या साधू संतांना कळाले. मग महाराज, जन्म आणि मृत्यू आमच्या पाठीमागं लागले. जन्माच्या पाठीमागे मृत्यू आहे, निश्चित मृत्यू आहे. या मृत्यूला माना अथवा न माना, प्रत्येकाला जन्माला आल्यानंतर मृत्यूच्या तावडीत, जरा सोप्या भाषेत बोलू का, येथे आल्यानंतर प्रत्येकाला काळाच्या पडद्याआड, का हे पण जरा जडत गेलं जराशे, जरा सोप्या भाषेमध्ये बोलू का, जन्माला आल्यानंतर प्रत्येकाला मारायचं का, जरा वाईट वाटलं हा, वाईट वाटलं तरी प्रत्येकाला मारायचं. काय माहिती का, मरायचं म्हणल्यानंतर तुम्हाला दुःख झालं याच्यात नवल नाही. आमच्या ज्ञानोबाऱ्यांनी ज्ञानेश्वरीमध्ये दाखला दिला. माऊली म्हणतात की मरण हा शब्द डोळ्यासमोर आल्यानंतर माणसाला भीती वाटते, नवल नाही. चालता चालता ज्ञानोबाराय म्हणतात की एखाद्याला म्हटलं ना तू मर तिकडे जाऊन,
तरी माऊली म्हणतात की त्याला दुःख वाटतं. मर हा बोलणं सहाती. ज्ञानोबराय म्हणतात की मर म्हटलं तरी माणसाला सहन होत नाही. मग मृत्यूचं तुम्हा आम्हाला खऱ्या अर्थाने दुःख आहे बरं का. आणि एक लक्षात ठेवा, ते दुःख तुम्हा आम्हाला आहे. काळाच्या पडद्यावर जायचं याच्यात नवल नाही. बाल्या बाल्यांना काळाच्या पडद्यावर जावं लागलं. महाराज म्हणतात की येथे बुर नाही आले अवतार, येथे बुर नाही आले अवतार, येथे नाही आले अवतार, येथे नाही आले अवतार, येथे बुर नाही आले अवतार, येथे बुर नाही आले अवतार, येथे नाही गुरु आले अवतार, येथे बुर नाही आले अवतार, येथे नाही आले अवतार, येथे नाही आले अवतार. इरती पामरा जीव कीती, इरते पामरा जीव कीती, इरती पामरा जीव कीती, येथे नाही गुरु आले अवतार, येथे गुरु नाही आले अवतार, येथे गुरु नाही आले अवतार. येथे पामरा जीवा कीती, येथे पामरा जीवा कीती, येथे पामरा जीवा कीती, येथे नाही आले अवतार, येथे गुरु नाही आले काय माहिती का, काळाच्या पडद्याआड तुम्हा आम्हाला जायचे याच्यात नवल नाही. त्याचं वाईट वाटून घेऊच नका. जन्माला आलोय ना, एक दिवशी काळाच्या पडद्याआड प्रत्येकाला जायचे. तुम्हा आम्हाला जायचंय नवल नाही. महाराज म्हणतात की जगाचा बाप ज्याने जगताची निर्मिती केली, माझा देव जरी तुमच्या माझ्या उद्धाराकरता मृत्यू लोकांमध्ये आला, महाराज म्हणतात की जगाच्या बापाला सुद्धा एक दिवशी मृत्यू लोकातून काळाच्या पडद्याआड जावा येथे वरून आहे. याच्यापेक्षा कडवट वाक्य बोलू का. देवाला जावं लागते नवल नाही. ज्याला देवाचा बाप म्हटला जातो त्या देवाच्या बापाला सुद्धा मृत्यू लोकात आल्यानंतर काळाच्या पडद्याआड. मी एका माझ्या कीर्तनात असंच म्हटलं बरं का, तुम्हाला जायचंय, देवाला जायचंय, देवाच्या बापालाही जायचंय. पण एक मात्र माझ्या कीर्तनात उठलं, ती म्हणला महाराज लईच मरणाचा जीव तोडून सांगताय, मी नाही मारणार. तू मारणार नाही काय, तुझं काय वशील आहे का. नाही म्हणला महाराज मी मारणार नाही, वशिला बिशीला मला काय माहित नाही. मी म्हणलं तू का मारणार नाही. किंवा म्हणला महाराज मी लय गावातला मोठा भाजनी आहे. काय म्हणला, थोडस पंचकृषीतील सर्वच आमच्या वारकरी संप्रदायाची साधना करणाऱ्या सर्व भजनी मंडळाची क्षमा मागून एक वाक्य बोलतो बरं का मी. त्यांनी मला उत्तर दिलं, मी लय गावातला मोठा. मी त्याला गोड उत्तर दिलं, अरे भजन्या वेगळा आणि भजनी वेगळा. कळालं तर बघा, नाही तर द्या सोडून. काय म्हणतात की महाराज भजन्या सांगितलं आणि भजनी सांगितला, आता शब्दच उच्चारल्यात, जरा आम्हाला दोन्हीच्या व्याख्या करून द्या ना. देतो दोन्हीच्या व्याख्या करून. पहिल्यांदा भजनी कशाला म्हणावा, जो भगवंताचं प्रेमाने भजन करतो त्याला भजनी म्हणावा. पण जो म्हणतो हा गावातलं भजन माझ्याशिवाय होऊच शकत नाही असा म्हणून जो भजन करतो त्याला भजन्या म्हणावा. विठ्ठला मी त्याला उत्तर दिलं, तू किती का मोठा भजन्या असा ना, तुला सुद्धा जावा लागणारे. येथे राहण्याकरता कुणी आलेलं नाही. अरे विज्ञानाची क्रांती सुद्धा खऱ्या अर्थाने, विज्ञानाची क्रांती सुद्धा तुमच्या माझ्या पुढे टिकत नाही. आणि मला वाटतं की विज्ञानाने क्रांती केली असते तर तुम्हा आम्हाला देवाच्या दर्शनाकरता कुणाला जावं लागलं नसतं. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की सर्व लोक दवाखान्याच्या पाया पडायला गेले असते. तुकोबराय म्हणतात की वैद्यवाचवी जीवासी, वैद्यवाचवी जीवा, वैद्यवाचवी जीवा, वैद्यवाचवी जीवासी, वैद्यवाचवी जीवासी, वैद्यवाचवी जीवा, वैद्यवाचवी जीवा, वैद्यवाचवी जीवासी, वैद्यवाचवी जीवासी. तरी कोण द्या जीवासी, तरी कोण द्या हाती देवा. वैद्यवाचवी जीवासी, वैद्यवाचवी जीवा, वैद्यवाचवी हरि होना या देवासी, हरि होना या देवासी.
अजून आपल्याला नगर जिल्हाच ना, नगर पलीकडं, हा नगर पलीकडं संभाजीनगर, हा बरोबर. मला वाटतं की अजून तरी अहिल्यानगर आणि संभाजीनगर मध्ये असा अजून डॉक्टरच झाला नाही की त्यांनी इंजेक्शन दिलं की माणूस मरतच नाही. आणि मला वाटतं की असा जर का डॉक्टर जन्माला आला असताना सगळी लोक मंदिराच्या पाया पडायला कुणीच गेलं नसतं, सगळी लोक दवाखान्याच्या पाया पडायला गेली असती. पण तुकोबाराय म्हणतात की विज्ञानाला ती क्रांती करता आलेली वैद्य वाचवे. थोडा शब्द बदलू का, डॉक्टर वाचवे. अहो डॉक्टरांना प्राण वाचवता आले असते तर कुणी खऱ्या अर्थाने मंदिराच्या पाया पडलं नसतं. अनेक लक्षात ठेवा, विज्ञानाने फार मोठी क्रांती केली. विज्ञानाची क्रांती काय थोडी का, बुद्धी चातुर्याच्या जोरावरती माणसाने एवढी मोठी क्रांती केली. आणि खरं सांगू का, काय काय लोकांचं बुद्धी चातुर्य फक्त व्यवहारात चालतं, परमार्थात काळ समोर आल्यानंतर बुद्धी चातुर्य चालत. इथे लोकांचं काय बुद्धी चातुर्य काय थोडे का तवा. काय काय लोक बुद्धी चातुर्याच्या जोरावरती असं वाटतं आपण अख्ख्या जगाला फसवू. पण एक कडवट वाक्य घेऊन घ्या बरं का, बऱ्याच लोकांना वाटतं की बुद्धी चातुर्याच्या जोरावरती आम्ही जगाला फसवू. पण एक लक्षात ठेवा, त्या ठकाला एक दिवशी महाठक भेटल्याशिवाय राहत. एक गुड उदाहरण देतो बरं का. गेल्या महिन्यातनं मला मुंबईला कीर्तनाला जायचं होतं, मला गाडी न्यायची नव्हती. आमच्या दौंडच्या रेल्वे स्टेशनला उभा राहिलो. मुंबई गाडी लागली आणि गाडी लागल्यानंतर मी मनात विचार केला गाडीमध्ये पटकून बसवा. पण नजर टाकली, उभा राहायला जागा नव्हती. मी म्हणलं 4 तासाचा उभा राहून प्रवास आणि 2 तासाचं कीर्तन शक्य नाही, म्हणलं आपण पुढची गाडी पकडू. मी तिथं उभा राहिलो, पाठीमागून एक माझा मित्र आला, त्यांनी माझा हात धरला. महाराज कुठं, म्हणलं मुंबईला. गाडी लागली, मी म्हणलं मित्र उभा राहायला जागा नाही, शक्य नाही म्हणलं. त्यांनी माझ्याकडे हसून सांगितलं, चला म्हणला उभा राहायला जागा नाही, तुम्हाला डब्यात झोपायला जागा देतो. हा, उभा राहायला जागा नाही झोपायला. मला वाटलं टीसी ओळखीत आहे काय ना, बुद्धी चातुर्याच्या जोरावरती देतो म्हणला. आणि नेलं त्यांनी मला डब्यामध्ये. म्हणलं मित्रा उभा राहायला जागा नाही आणि झोपायला जागा देतो, 2 मिनिटं म्हणला काळजी करू नका, 2 मिनिटं थांबा म्हणला. त्यात असल्या गर्दीमध्ये त्यांनी डब्यामध्ये उभं राहिले. आपलं दोन्ही हात वर केलं आणि माझ्याकडे पाहिलं, मला खुणावलं. म्हणला महाराज तुम्ही फक्त डब्याच्या खाली पळायचं नाही. अरे म्हणलं काय करतो, तुम्ही फक्त डब्याच्या खाली पळायचं नाही. मी म्हणलं काय करणार, बाकीचं काय करायचं, डब्याच्या खाली पळू नका. नाही पळत. दोन्ही हात वर केले, मागं पाहिलं, पुढं पाहिलं, इकडं पाहिलं, इकडं पाहिलं, हात वर केलं आणि परत मला डोळ्यात खुणावलं. म्हणला महाराज तुम्ही डब्याच्या खाली पळायचं नाही. अरे नाही पळत उरत म्हणलं. दोन्ही हात वर केलं आणि डब्यामध्ये मोठ्याने वरडला, साप 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 साप. आता साप म्हणलं डब्यातले माणसं थांबत्यान होईल. अहो 10 मिनिटात डबात मोकळा केला ना त्यांनी. आणि मला म्हणला महाराज पलीकडचं शीट तुमचं आणि अलीकडचं शीट माझं. मी मनात विचार केलं, एवढं कीर्तन सांगितलं पण एवढं बुद्धी चातुर्य माझ्याकडे नाही म्हणलं. मी बॅग टाकली, तासभर झोपलो आणि ती पलीकडच्या शीटावर तासभर झोपलो. तासाभराने माझी झोप पुढे झाली आणि मी मित्र म्हटलं, अरे गाडी कुठं आली ती बघ म्हणलं. 2 मिनिटात बघतो. तिने डब्याच्या खाली डोकावलं. नेमका टीसी तिथंच उभा होता. ती डोळे तुळ टीसीला म्हणतोय, का गाडी कुठं आली. टीसी म्हणला बावळा टेक काय. हे म्हणला बावळा टेक. अरे गाडी कुठं आली ती सांग. टीसी म्हणला मूर्ख आहे काय. अरे हे म्हणला मूर्ख नको म्हणून, म्हणला गाडी कुठं आली ती सांग. टीसी म्हणला अरे बावळाटांनो तासाभरापूर्वी ह्या डब्यामध्ये साप निघला, आम्ही काय केलं डबा हिथं ठेवला, बाकीची रेल्वे दिली पुढे पाठवून. हे माणसाचं बुद्धी चातुर्य फक्त संसारात चालते बरं का. ऐका ऐका. पण या बुद्धी चातुर्याच्या जोरावरती विज्ञानाला अजून काळावरती मात करण्याची ताकद मात्र अजून मिळालेली. म्हणून बुद्धी चातुर्य जरी असलं तरी माणसाला मृत्यूच्या बाबतीमध्ये तडजोड करता येत नाही. प्रत्येकाला जायचंय. का जायचंय म्हणून असं एक म्हटलेलं बरोबर. का जायचंय, ए मन मुसाफिरा निकलना पड़ेगा, ए मन मुसाफिरा निकलना पड़ेगा. काया कुटी खाली करना पड़ेगा, काय गुटी खाली करना पड़ेगा. काय गुटी खाली करना पड़ेगा, काय गुटी खाली करना पड़ेगा. ए मन मुसाफिरा निकलना पड़ेगा, ए मन मुसाफिरा निकलना पड़ेगा. प्रत्येकाला इथे आल्यानंतर कधी ना कधीतरी दिवर पिपर न कुट्टी सोडायची.
का सोडायची एका हिंदी पदामध्ये वर्णन करताना म्हटले ही देहरूपी पर्णकुटी सोडायची का म्हणून त्यांनी असं म्हटलेले जिंदगी का जिंदगी का जिंदगी का किराए का घर है जिंदगी का किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा 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 जिंदगी का किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा 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 मौत जब तुझको बात देगी घर से बाहर निकलना पड़ेगा मौत जब तुझको बात देगी घर से बाहर निकलना पड़ेगा जिंदगी का किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा एक ना एक दिन बदलना पड़ेगा एक ना एक दिन बदलना पड़ेगा पडेगा प्रत्येकाला ही देहरूपी पर्णकुटी खाली करायची का कारण तुम्ही आम्ही आलोय ते काही तत्वावरती आलेले आणि त्या तत्वावरती काही तत्वावरती तुम्हाला ही साधन मिळेल बरं का याच्यातला एक शब्द फार महत्वाचा आहे कळालं तर बघा आणि कीर्तनातून घरी घेऊन जा जिंदगी एक किराए का घर हे थोडस एका शब्दाखाली अंडरलाईन करा बरं का किराए का घरी हे घर कशाचं आहे वा 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 एवढं कळालं तरी भात झालं हा कोणच्या घरात राहतोय आपण हा वा वा कोणच्या घरात पाठीमागे जरा लाजताय जरा म्हणाल थोडं कोणच्या घरात राहतोय आपण वा वा जरा माझ्या भाषेत बोलू का भाड्याच्या घरात राहतोय आपण कशाच्या घरात राहतोय भाड्याचं घर म्हणजे कळालं का जरा थोडी गोड व्याख्या करतो भाड्याची बरं का भाड्याचं घर म्हणजे या घराचा मालक कोणतरी वेगळा आहे आणि आपल्याला त्याच्या घरामध्ये तात्पुरतं राहते पण राहत असताना ज्याच्या घरात राहतोय त्या घर मालकाला भाड्याच्या घरामध्ये राहणाऱ्या भाड्याने घराचं भाडं द्यावा जरा शब्द आगाव गेला काय पण त्याच्याकरता तोच शब्द आहे पण बऱ्याच वेळा काय झाले काय काय लोक भाड्याच्या घरामध्ये राहता राहता घराचं भाडं देता देता काय काय लोकांना भाड्याच्या घरात राहता राहता काय काय भाड्यांना असं वाटते घर माझंच आहे घर कुणाचं आहे आहा तू या घराला किती तरी माझं म्हटलं अरे तुझं घर नाही हे घर तुझं नाही बरं का हे कुणाचं आहे हे घर कुणाचं आहे म्हणून असं म्हटलेले देह हे काळाचे धन कुबेराचे देह हे काळाचे धन कुबेराचे हे काळाचे धन कुबेराचे तिथे मनुष्याचे काय आहे तिथे मनुष्याचे काय आहे तेथे मनुष्याचे काय आहे तेथे मनुष्याचे काय आहे देह हे काळाचे धन कुबेराचे 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 हे काळाचे हे काळाचे दोन याच्यातली पद फार महत्वाची बरं का देह हे काळाचे हे आपलं नाही कुणाचं हे काळाचे आणि याच्यावर भरवसा आहे का नाही कशावर याच्यावर भरवसा नाही ही सुद्धा तुमचं नाही देह हे काळाचे धन कुबेराचे मला एक थोडस एक विचार करण्यात एक शोकांतिका या गोष्टीची वाटते बरं का माणूस जन्माला येताना काय आणत नाही आणि मेल्यानंतर काय घेऊन जात नाही शोकांतिका कोणत्या गोष्टीची थोडं लक्षपूर्वक आहे का जन्माला येत असताना काय आणत नाही
आणि मेल्यानंतर त्याला काही नेता येत नाही, मग या मधल्या प्रवासामध्ये याच्याकरता माणूस आयुष्यभर कुरगुडी कशा करता करतोय, ही फार मोठी शोकांतिक आहे. आयुष्यभर माणसं याच्या करता आयुष्यभर कुरगुडी करतात. आणि एक गडवट वाक्य म्हणून देतो, याच्या करता आयुष्यभर माणसं शेजारच्या बांध करतात, आयुष्यभर याच्या करता बावकीवर भांडणं खेळतात, आयुष्यभर याच्या करता गावचं राजकारण खेळतात, आयुष्यभर याच्या करता सोसायटीतून ह्याच्या करता माणसं आयुष्यभर एकमेकाच्या तोंडाला तोंड देतात. कधी कधी काळजी पडती, एवढा मोठा कुटाणा तुम्ही करताय, शेजारच्या बांध करताय, बावकीवर भांडणं खेळताय, आयुष्यभर एकमेकाचं तोंड बघत नाही, राजकारणापुटी एकमेकापासून लांब तुम्ही गेलेले आहेत. हे कशा करता चाललंय, सगळं याच्या करता चाललंय. पण एक प्रश्न मी तुम्हाला परत एकदा करतो, याच्या करता चालले ना, येताना तुम्ही हे आणलेलं आणि मेल्या सुद्धा ही नेणार, आणि मग एवढं जर का कळतं तर मग आयुष्यभर एवढं कुठं कशाला. विठाला लक्षात ठेवा, किती कमवा हे किती कमवा, हे किती कमवा तुम्हाला घेऊन जाता येणार नाही. आणि हे कमवलेलं हे तुमचं नाही, देह हे काळाचे धन कुबेराचे, हे तुमचं नाही. पण तरी सुद्धा माणसाला फार भ्रम आहे, माणसाला वाटतं धन माझं आहे, देह माझा आहे. अरे हे तुझं नाही, कुणीच नाही, हे देह तुझं नाही, काहीच नाही. बऱ्याच माणसाला भ्रम आहे का, कारण हे कुणाचं आहे, हे कुणाचं आहे माहिती का, आमचा पंढरपूरचा मालक आहे, याचा मालक आहे. तू जो विटेवरती उभा आहे ना, जो विटेवरती उभा आहे याचा मालक आहे. आणि याचा एक सेवक आहे, कोण, ज्याला दक्षिणेचा राजा यम म्हटला जातो, हा त्याचा सेवक आहे. पंढरपूरच्या मालकाने जर का आज्ञा केली ना दक्षिणेच्या राजाने, जा त्याचं घर खाली करून ये, पण दक्षिणेचा राजा घर खाली करण्याकरता येतो, पण कोणत्या रूपात. मग असं म्हटलेलं आहे, मौत जब तुझको, मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पडेगा. आता मला उत्तर द्या, आता सगळ्याला मरायचंय का नाही, अजून भीतीच वाटते. आता बरं तुम्ही जाऊन द्या, तुम्ही जरा पुढची जरा चेहरे टाकलं पाठीमाग, तुम्ही मरणार आहे का, त्यांनी तो लांबडूच माझ्याकडे डोळ वाटून बघायला लागलं, मरायचंय का म्हणलं. बरं तुम्ही जाऊन द्या, इकडे महिला मंडळ, इकडे इकडे इकडे, तुम्ही मरणार आहे का, लाल डोळे बघायला लागल्या. बरं तुम्ही सगळं जाऊन द्या, तुम्ही सगळं जाऊन द्या, मी मरणार आहे का. आता लय बरं वाटलं ना, काय जापेवणी ग पायकत आहे, आमच्या व्यतल्या खसखस पिकती चांगली तुमची. अहो तुम्ही जरी त्याचा स्वीकार केला आणि मी जरी नाही केला तरी प्रत्येकाला काळाच्या पडद्याआड जायचे. आणि याचा भ्रम धरू नका, जी लोक याला माझं माझं म्हणतात ना, ज्याला माझं माझं म्हणतात ना, आमचे नाथ महाराज म्हणतात की नाथ महाराज नाही, आमचे चोकोबराय म्हणतात की माझं माझं म्हणणाऱ्याची फजिती झाल्याशिवाय राहणार नाही. नाथ महाराज चोकोबराय म्हणतात की चोखा माने फजित खोर, चोखा माने फजित खोर खोर खोर, फजित खोर, चोखा माने फजित झडप घातली की टाकुनी पळती रांडा, कुणीच तिथं कामाला येत नाही बरं का. पण तिथं गेलं की एक वैशिष्ट्य बरं का, किती माणूस उन्मत्तपणाने जागणार असून द्या,
पण एकदा स्मशानभूमीत गेला की ती चितेला आग लावलेली पाहिलं की माणसं 10 मिनिटं कोणा पण खिन्न झाल्याशिवाय राहत नाही. पण काय माणसं लेतर गेला असते तू तिथं गेल्या सुद्धा बेत नाही. तिथं गेलं सुद्धा बेत नाही. आमच्याकडे एक जण कुठं गेलं तरी कडक कपड्यावरती जायचं, बेतच नव्हतं कुठं पण गेलं तरी. एक दिवशी अंत्यविधी दिल्या गेलं स्मशानभूमीत आणि ती खाली बसानाच. बऱ्याच लोकांना कुठं कसं जावं हे सुद्धा कळत नाही. काही लोक अंत्यविधीला गेले तरी कडक कपड्यावरती जातात आणि तिथं गेलं ते खाली बसत नाही. त्यांना वाटतं खाली बसल्यावर कपडे मळत्यान म्हणून. ती कुठं खाली बसते ती असं वर बघून चालायला लागलं. जरा माझ्याकडे थोडं लक्षपूर्वक बघायला लक्ष द्या जराशी. ती वर बघून चालत असताना स्मशानभूमीतलं एक हाड त्याच्या पायाला रुतलं. काय रुतलं? आता तिथं हाड सोडून दुसरं काय मिळायचं तेव्हा. ते पायाला हाड रुतलं ना, पण पायाला हाड रुतले म्हणून तिने पाय वर केला आणि पायातलं तिने हाड काढलं. जरा लक्षपूर्वक ऐका आणि एवढा प्रसंग माझ्या कीर्तनातून घरी घेऊन जा. आयुष्यभर नीट जागल्याशिवाय राहणार नाही तुम्ही. पायातलं हाड काढलं आणि हाडाकडे बघू लागलं. पण काय झालं, त्या पायात रुतलेल्या हाडाला त्याच्या पायाचं रक्त लागलं. काय लागलं? रक्त लागलं. जसं रक्त लागलं तसं ती स्मशानभूमीतलं हाड जे त्याच्या हातात आहे ना, त्याच्या समोर आहे, ती रक्त लागल्यावर स्मशानभूमीतलं हाड त्या व्यक्तीला बोलू लागलं. कुणावर बोलतंय? कडक कपड्यावरच्या माणसाला बोलते. कोण बोलतंय? हाड बोलतंय. ती हाड काय म्हणते? एवढं वाक्य घेऊन जा घरी. ती हाड म्हणते, काय म्हणते? हम भी निकले ते सर पे, हम भी निकले ते सर पे, मन में कहीं अरमान थे. हम भी निकले थे सर पे, मन में कहीं अरमान थे. जलते समय पैर को हड्डी चुभी, जलते समय पैर को हड्डी चुभी. हड्डी कहने लगी, क्या कहने लगी? हड्डी कहने लगी, क्या कहने लगी? हड्डी कहने लगी, ए चलने वाले, ए चलने वाले, ए चलने वाले, चल संभाल के, चल संभाल के. हम भी कभी इंसान थे, हम भी कभी इंसान थे, हम भी कभी इंसान थे. काय शब्द गोड होते हो त्याचे. हे ज्याला कळालं त्याला जगण्याचा अर्थच कळाला बरं का. जरा मराठी सांगू का? ती हाड म्हणते कडक कपड्यावरच्या माणसाला, जरा नीट वाग, जरा नीट जग, जरा लय असं हवेतून नको चलू, जरा खाली बघून चल, जरा शिक. ऐक, तू दिवसाला 2 ड्रेस बदलतोय. पण ती हाड म्हणते मी दिवसाला 4 ड्रेस बदलाय. तू पण स्मशानात आल्यानंतर माझी माती झाली आणि तू जरी आला तरी तुझी मातीत होणार आहे. हे ज्याला कळालं ती माणसं नीट जगली. मरणाच्या बाबतीतला मनातलं भ्रम काढून टाका. हे माझं, ते माझं, हे माझं. आहा, बोलून गेलो मी. चोखा म्हणे फजित खोर. अहो फजिती होती त्याची. का फजिती होती माहिती का? माझे माझे म्हणते घर. या घराला माझं माझं म्हणलं की फजिती होती. फजिती का? कारण त्याला कळतं मेलेव. फजिती का झाली आपली? टाकूने पळती रांडा पोरे. जे आपल्यावरती प्रेम करणारी कामाला येत नाही. ज्यांच्या करता पै कमावले ती पोरं कामाला येत. ज्यांच्या करता आयुष्यभर भावकेवर भांडणं खेळू ती कामाला येत. हा भ्रम आहे बरं का. माझा माझा नावाचा भ्रम आहे. आपलं कोण येत नाही. थोडंसं आपल्या नाथ महाराजांच्या भाषेमध्ये बोलून जाईल. आता शेप आहे का चांगले मला माहिती नाही, पण एवढं गोड गायलेले ती एवढं मस्त म्हटलेले. आपला भ्रम आहे की आपलं काहीच नाही. आमच्या नाथ महाराजांनी म्हणावं, बहीण कुणाची भाव कुणाचा, कोण कुणाची सगी सोयरी. मेल्यावरती सर्व राहिला, तुटतील भागी गुरी. मेल्यावरती सर्व राहिला, तुटतील दोरी. नाही रे नाही कुणाची कोणी, नाही रे नाही कुणाची कोणी, नाही रे नाही बहीण
अरे ज्यांच्या भरवशावरती आपण जगतोय ना, बऱ्याच लोकांना वाटत असतं भाऊ माझा कामाला येईल, बहीण माझी कामाला येईल, भाऊकी माझ्या कामाला येईल. अरे ज्या सगळ्या सोयऱ्यांना घेऊन मी जीवन जगतोय, सगळे सोयरे माझ्या कामाला येतील. अरे चार चौघामध्ये चव्हाट्यावरती बसल्यानंतर मित्रांनी माझा हात धरावा, सांगावं मित्रा अरे तुझ्या करता मी काही करण्याकरता तयार आहे, पण दादा ऐका, अरे हातात हात घेऊन चालणारा मित्र सुद्धा त्या काळाला कामाला येत नाही का? ही नाती फक्त जिवंत येत ना, काळ येत नाही तोपर्यंत आपल्या समोर येत. प्रत्येकाला वाटत असतं हा माझा आहे, तो माझा आहे, कामाला येईल, हा कामाला येईल. पण ज्यावेळेस खऱ्या अर्थाने दक्षिणेचा राजा यम डोळ्यासमोर दिसेल ना, आणि यमाने जर का तो मृत्यूचा पाश फेकला आणि तो मृत्यूचा पाश फेकल्यानंतर शरीरातून प्राण काढून घेण्याचा प्रयत्न केला, म्हणून असं म्हटलं जातं मृत्यूच्या काळामध्ये एक विंचू चावल्यानंतर जेवढ्या वेदना होतात, ते यमाने पाश फेकल्यानंतर शरीरातला प्राण हिसकावून घेत असताना 100 विंचू चावल्याचं दुःख जीवाला भोगावं लागतं. आणि मग त्या दुःखाच्या वेळेस कळतं अरे यांच्या भरवशावरती म्हणत होतो ना हे माझं ते माझं, अरे माझं कुणीच नाही, म्हणून आमच्या नाथांनी म्हणावा बहीण कुणाची भाव कुणाचा, कुण कुणाची तुझी मी तुटा केला धागा एक दिवशी येते आपल्याला एकट्यालाच जायचंय, हे पहिल्यांदा काढून टाका, यांचा भ्रम काढून टाका. हे कामाला येणार नाही तर काय नाही तर आपल्याला एकट्याला जायचंय. मग महाराज प्रत्येकाला जर का जायचंच आहे, राहण्याकरता कुणी आलेलं नाही, राहण्याकरता कुणी आलेलं नाही, पण महाराज आम्हाला असं वाटते आम्ही गेल्यानंतर सुद्धा आम्ही जिवंत राहावा. आता वाक्य घेऊन जा बरं का, समारोपाकडे आता मी प्रयत्न करतोय. आता मी ज्याला वाटते की देहाने गेल्यानंतर सुद्धा पाठीमागा आपण जिवंत राहावा, एक पद्धत जिवंत राहण्याची, त्याला कीर्तिरूपी पद्धत म्हटली जाते बरं का. म्हणून आमचे साधू संत आज समाजामध्ये नाहीत पण जिवंत आहेत. कशाच्या जोरावरती? कीर्तीच्या रूपात जिवंत आहेत बरं का. म्हणून कीर्तीच्या रूपाने जिवंत राहण्याचा प्रयत्न करा. मी म्हणे की ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, आज तुम्हाला आम्हाला डोळ्याने दिसणार नाहीत, कुणी दिसणार नाही. वा ज्या खऱ्या अर्थाने आपण भूमीत आहे का नाही, खऱ्या अर्थाने संत श्री चांगदेव महाराजांच्या पवित्र भूमीमध्ये आपण बरं का. पण या भूमीमध्ये माझ्या ज्ञानोबा आहे, मुक्ताई, सोपन काका, निवृत्तीनाथांचं या ठिकाणी काही काळ तरी वास्तव्य झालेले बरं का. म्हणून आजही निवृत्तीनाथ, सोपन काका, मुक्ताई, ज्ञानदादा, संत खऱ्या अर्थाने चांगदेव महाराज तुम्हाला आम्हाला डोळ्याने दिसणार नाहीत, पण त्यांनी कार्य समाजाकरता अशा प्रकारचं केले की आजही ते त्यांच्या देहा नाहीत पण त्यांच्या कीर्तीच्या रूपाने जिवंत आहेत. आज ज्ञानोबा जिवंत नाहीत पण मी की ज्ञानोबा आजही जिवंत आहेत, आम्हाला दररोज दिसतात. तुम्हाला पाहिजेत का? कुणाकुणाला ज्ञानोबा पाहिजेत? कीर्तन झालं की ज्ञानोबांना लगेच दाखवतो. बघायच्यात का? फुकटच्या माना तरी हलवा. बघायच्यात का? वा आजच ज्ञानोबा दाखवतो. ज्याला ज्ञानोबा बघायच्यात ना त्यांनी फक्त ज्ञानोबऱ्यांची ज्ञानेश्वरी घ्या आणि प्रेमाने फक्त 5 वय वाचा. प्रत्यक्ष ज्ञानोबा प्रगट झाल्याशिवाय राहणार. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी परिचित जिवंत येत ना. अहो तुकोबराय पाहिजेत. अहो तुकोबराय तर वैकुंठ गमन 350 वर्ष झालं ना, आम्हाला पाहिजेत तुकोबराय. ज्यांना तुकोबराय पाहिजेत ना, तुकोबरायांची गाथा घ्या आणि गाथेतला एक अभंग प्रेमाने वाचा. प्रत्यक्ष तुकोबराय तुमच्या समोर प्रगट झाल्याशिवाय राहणार नाहीत. आजही ज्ञानोबराय तुकोबराय नाहीत पण कार्याच्या द्वारावरती जिवंत आहेत. ज्या मुक्तांनी इथे यावा आणि खऱ्या अर्थाने संत श्रेष्ठ श्री चांगदेव महाराजांचा महिमा सांगितला जातो की समाधीतून बाहेर आले तर अनेक प्रकारचे पंचकृषीतील खऱ्या अर्थाने इथे मुर्दा आणून टाकायचे. चांगदेव महाराजांची दृष्टी जर का पडली तर चांगदेव महाराजांनी पाहिल्याबरोबर ते मुर्दे उठायचे आणि चालायला लागायचे. पण आमचे मुक्ताई खऱ्या अर्थाने प्रवासामध्ये येत असताना पाहिलं मुर्दे पडतात. विचारलं काय? चांगदेव महाराजांची नजर पडली की मुर्दे जिवंत होतात. मुक्ताई म्हणली त्याची वाट कशाला पाहता, जवळ ते खाड उचलून मेल्या, उठ म्हणल्याबरोबर सगळे मुर्दे उठले पळायला लागले. आजही मुक्ताईंचं हे कर्तृत्व आहे पण देहाने दिसणार नाहीत पण कर्तृत्व कार्याने जिवंत आहेत ना. पण मुक्ताई जिवंत आहे. पाहिजेत का कुणाला? ऐकायचंय का?
ऐकायचंय ना. मग कधी जर का आळंदीला गेली, आळंदीत इंद्रायणीचं पाणी उचला आणि पाणी उचलल्यानंतर ते डोळ्याला लावा. पण डोळ्याला लावल्यानंतर इंद्रायणीचं थोडंसं पाणी असं वंदळीत घ्या आणि कानापाशी आणा. आजही आमची इंद्रायणी माता ज्या मुक्ताईचं फार मोठं उपकार आहेत. किती उपकार आहेत माहिती का? एक वाक्य बोलू का? माझी मुक्ताई जर का नसती ना, माझी मुक्ताई जर का नसती ना, तर माझ्या ज्ञानोबऱ्यांनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ तुमच्या माझ्या हातामध्ये दिलाच नसता. हे उपकार आहेत फक्त मुक्ताईचे उपकार आहेत बरं का. कारण मुक्ताईने जर का ज्ञानोबऱ्यांना ताटी उघडत ज्ञानेश्वर हा उपदेश केला नसता, माझे ज्ञानोबऱ्या खऱ्या अर्थाने ताटी उघडून बाहेर आलेच नसते, गेलेच नसते. पण मुक्ताईने खऱ्या अर्थाने ताटी उघडा हा उपदेश केला आणि उपदेश केल्यानंतर माझे ज्ञानोबा बाहेर आले आणि समाजाकरता ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ दिला. मुक्ताईची एवढी मोठी उपकार आहेत. आजही मुक्ताई कृतीच्या रूपाने जिवंत आहे. बोलून गेलो, इंद्रायणीचं पाणी घ्या आणि कानाला लावा. त्या इंद्रायणी मातेतून एक शब्द बाहेर पडतात. इंद्रायणी का जलबी बोले श्री मुक्ताई माऊली. 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 सासवड के स्वपन का बोले श्री मुक्ताई माऊली. आळंदी की ज्ञानदेव बोले श्री मुक्ताई माऊली. पैठण की एकनाथ बोले श्री मुक्ताई माऊली. इंद्रायणी का जलबी बोले श्री मुक्ताई माऊली. इंद्रायणी का जलबी बोले श्री मुक्ताई माऊली. इंद्रायणी का जलबी बोले श्री मुक्ताई माऊली. आजही संत जिवंत आहेत. त्यांनी त्यांच्या केलेल्या कार्याच्या जोरावरती आजही काही तर जिवंत आहेत. मग काहींनी विचारलं, आम्हाला मुक्ताई सारखं, आम्हाला ज्ञानोबऱ्यासारखं तुकोबऱ्यांसारखं जिवंत राहायचंय ना, आम्हाला काय करावं लागेल? त्याच्याकरता आयुष्यभर समाजाकरता जीवन जगा आणि समाजाकरता जीवन समर्पित करा. ही माणसं ध्यानी गेली, कार्याच्या जोरावरती जिवंत राहतात. पण महाराज समाजाकरता जीवन जगत असताना आणखी नेमकं करायचं तरी काय? समाजाकरता जीवन जगा. ज्ञानोबऱ्या तुकोबऱ्यांनी फक्त परमार्थ नाही केला, शब्दलक्षपूर्वक ऐका. ज्ञानोबराय तुकोबऱ्यांनी फक्त परमार्थ नाही केला, परमार्थाच्या व्यतिरिक्त ज्ञानोबराय तुकोबऱ्यांनी समाजाकरता सुद्धा कार्य केलं बरं का. बरीच लोक म्हणतात फक्त परमार्थ परमार्थ, समाजाकरता ज्ञानोबराय तुकोबऱ्यांनी कार्य केलेले. तुकोबऱ्यांनी परमार्थ केला पण समाजाकरता कार्य केलं. काय केलं? त्या काळामध्ये कर्मकांडाला मान होता, यज्ञ पूजा विधी हे मान होतं. पण आमच्या जगद्गुरु तुकोबऱ्यांनी सांगितलं हे करण्याची गरज नाही, कर्मकांडाचा छेद करून टाकला आणि भक्ती नावाचा मार्ग दाखवला. हे सामाजिक कार्य आमच्या ज्ञानोबऱ्यांनी त्या काळामध्ये फक्त भक्ती केली नवल नाही, समाजाकरता काहीतरी केलं. अहो केलं ना, म्हणून तो ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला. अनेक लक्षपूर्वक ऐका, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ फक्त एका करता नाही, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ संपूर्ण समाजाकरता आहे. बरीच लोक म्हणतात की ज्ञानोबऱ्यांची ज्ञानेश्वरी पुणे जिल्ह्यापुरती, हे चुकीचे शब्द आहेत. काही लोक म्हणतात की ज्ञानोबऱ्यांची ज्ञानेश्वरी फक्त महाराष्ट्रापुरती, हे चुकीचं आहे. काय म्हणतात की ज्ञानोबऱ्यांची ज्ञानेश्वरी फक्त भारताकरता आहे, हेही चुकीचं आहे. मी एक वाक्य बोलून जाईन, माझ्या ज्ञानोबऱ्यांची ज्ञानेश्वरी संपूर्ण जगा करताय आणि जगाचं कल्याण करणारी. म्हणून आजही ज्ञानोबऱ्या जिवंत आहेत ज्ञानेश्वरीच्या रूपाने. महाराज आम्हाला ज्ञानोबऱ्यासारखं जिवंत राहते, सामाजिक कार्य करायचे, पण कीर्तीच्या रूपाने जिवंत राहण्याकरता काय करा? काहीच करू नका. तुम्हाला मिळालेला काळ आहे तो काळ तुम्ही घालवा. मग महाराजांना विचारलं, महाराज आम्ही आमचा काळ घालवायचा, पण तो काळ नेमका कशात घालवायचा? अभंगाचं पहिलं चरण.
एकांतवासी गंगास्नानी देवाच्या पूजनी प्रदक्षिणा तुळशीच्या बरोबर 1चा टायमिंग दिलेला आहे. 1 वाजलेले आहेत. अभंगाला स्पर्श केलाय. परत कधीतरी जवळ आसपास योग आला तरी ह्यातून पुढे चिंतनाला आपण सुरुवात करू. काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगास्नानी देवाच्या पूजनी प्रदक्षिणा तुळशीच्या. महाराज म्हणतात की ज्याला कीर्तीच्या रूपाने जिवंत राहते मेल्यानंतर त्याने काय करा, आपला काळ देवाच्या चिंतनात सारा, भगवंताचं भजन करा. ज्याने भगवंताचं भजन केलं, देवाच्या चिंतनात काळ सारला, त्याच्या जीवनाची सार्थकता झाली. म्हणून प्रत्येकाने काळ सारायचा, काळ सारावा चिंतने. पण हे करत असताना एकांतवासी गंगास्नाने, येथे या कुठेतरी एकांत त्या गंगेत स्नान करा. हे करत असताना देवाच्या पूजने, देवाची कधीतरी पूजा करा. प्रदक्षिणा तुळशीच्या हे नियम सांगत असताना, पण नियम सांगत असताना परमार्थ करण्याकरता देह चांगला पाहिजे. पण देह चांगलं ठेवण्याकरता त्याने काय करावा, युक्त आहार विहार, नेम इंद्रियाचे सार, नसावे बासर, निद्रा बहु भाषण, खाणं जरा मापात ठेवा, फिरणं जरा चांगलं ठेवा. ऐका ज्याला देह चांगला ठेवायचा आहे थोडस लक्ष, एक 2 मिनिटं 2 मिनिटं झाले माझं कीर्तन. जास्त वेळ मी खर्चित करणार नाही. ऐका, मला 2 नियम सांगायचे आणि कीर्तन संपवायचे. पहिल्या चरणातला नियम सांगितला मनाला, काळ सारावा चिंतने. पण दुसऱ्या चरणातला नियम आहे तू शरीरा करता. म्हणून ऐका, ज्याला इथे बसल्या बसल्या वाटते मला 100 वर्ष जगायचे, ज्याला जगायचे त्याने हात वर करा. 100 वर्ष कुणाला जगायचं का? कुणाला जगायचं नाही. मला माहिती सगळ्याला जगायचं, पण हात वर करायची भीती वाटते. पण घेऊन जा माझ्या कीर्तनातून, घेऊन जा. अजून ज्याला 100 वर्ष जगायचे त्याने ही 4 नियम सांभाळा. कोणचे नियम? जास्त कठीण नाही, तो नियम फार गोड आहेत. मी लिहून देतो, तू 100 वर्ष जगल्याशिवाय राहणार नाही. पण नियम पाळा. कोणते नियम पाळा? खाणं जरा मापात ठेवा, युक्त आहार, तुकोबाराय म्हणतात, युक्त विहार, चांगल्या ठिकाणी फिरा, नेम इंद्रियाचे सार, इंद्रियाला बंधन करा, नसावी बासर, आणि निद्रा बहु भाषण, जास्त झोपायचं नाही आणि जास्त बोलायचं नाही आणि जास्त खायचं नाही. ही ज्यांनी सांभाळलं, महाराज म्हणतात की तू 100 वर्ष जगल्याशिवाय राहणार नाही. मला याच्याकरता चिंतना करता वेळ नाही, माझी वेळ संपलेली. पण हे करत असताना महाराज म्हणतात परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण, व्हावया जतन. हे उपाय लाभाचे. पण कोणते कोणते उपाय? सगळे उपाय लावून घ्या. कोणते कोणते? काळ सारावा चिंतन, हे उपाय लाभाचे. एकांतवासी गंगा स्नाने, हे उपाय लाभाचे. देवाच्या पूजने, हे उपाय लाभाचे. प्रदक्षिणा तुळशीच्या, हे उपाय लाभाचे. सगळे करा. आणि हे जर का केलं तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देह समर्पी जय देवा, भार काहीच ना घ्यावा, होईल आगवा तुका मने आनंदे, युक्त आहार विहार, हे मैयाचे नसा विबासर, निद्रा बहु भाषण, निद्रा बहु भाषण, निद्रा निद्रा बहु भाषण, निद्रा 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 बहु भाषण, निद्रा निद्रा हरि निद्रा बहु भाषण, निद्रा 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 बहु भाषण, निद्रा भाषण भाषण, निद्रा भाषण, निद्रा बहु भाषण, निद्रा बहु भाषण भाषण निद्रा निद्रा
निद्रा
नाव जगन्नाथ गायकवाड आणि वैकुंठवासी गंगा भागीरथी परिगाबाई साहेबराव गायकवाड खऱ्या अर्थाने दोन्ही या पत्नीच्या प्रथम पुण्यस्मरणाचा औचित्य साधून या कार्यक्रमाचं गूढ नियोजन करणारे आमचे पाठीमागं आदरणीय रघुनाथ भाऊ, अरुण भाऊ आणि खऱ्या अर्थाने 2-3 महिन्यापूर्वीपासूनच माझ्यापर्यंत या ठिकाणी निरोप पोचून म्हटले बाबा परिचय नाही, कधी पाहण्यात नाही, काय नाही. कारण मीही पहिल्यांदा त्या ठिकाणी पुणतांब्यामध्ये येतोय आणि आदरणीय आमच्या नवनाथ भाऊंनी फोन केल्यानंतर हे शक्यतो आम्ही काय होते दूरवरचे कार्यक्रम म्हणले की टाळतोय. एक तर ओळख ना पाळत आणि एवढ्या दूरवरती कधी कधी एवढ्या लांब यायचं. मला म्हणले अगोदर काय ते ॲडव्हान्स सोडू का, नाही म्हणलं ती नाही करीत म्हणलं. मी म्हणलं अजिबात म्हणलं ओळख नव्हती, पण तरी सुद्धा खरं सांगू का नवनाथ भाऊ, एवढ्या दूरवरून तुमच्याकडे आलो आम्ही 4-5 तासाचा प्रवास करून, पण इथे आल्यानंतर तुम्ही एवढं सुंदर नियोजन केलेले, एवढं सुंदर नियोजनामध्ये खऱ्या अर्थाने आमचा शिवस संबंध गेल्यावर म्हणून पुन्हा एकदा इथे येण्याचं खऱ्या अर्थाने श्रेय जाते आदरणीय आमच्या नवनाथ भाऊंना. गोड अशा प्रकारचं नियोजन त्यांनी केलं. मी जास्त वेळ घेत नाही, आता माझ्या कीर्तनरूपी सेवेचा समारोप करतोय. फक्त जाता जाता फक्त निरम प्रसंगातील एक अभंग मानायचा तुकोबारायांचा. तिथे पुष्पवृष्टी तुमच्याकडे आहे का नाही? आहे ना पुष्पवृष्टी. कुटुंबातली मुलं फक्त मुली असतील त्यांनी पृथ्वीपशी आहे. इथे निरम प्रसंगातील अभंग पुष्पवृष्टी तुकोबारायांचं भजन. आरती घेता का तुम्ही का नाही? आहे ना आरती का नाही घेत? नाही म्हणजे घेता का नाही? नाही ना? हा आरती आणि त्यानंतर हाय कीर्तन रूपी सेवेची या ठिकाणी परिपूर्णता. पुन्हा एकदा या परिवाराच्या वतीने विनंतीला मान देऊन येथे येण्याचा योग आला. पुन्हा एकदा परिवाराच्या या ठिकाणी मी ऋण व्यक्त करतो आणि माझ्या कीर्तन रूपी सेवेची परिपूर्णता. सर्वांनी जागा पुणे सोडायची नाही. आरती म्हटलं तरी जागे बसून राहायचं. 1-2 मिनिटांमध्ये सर्व आपला कार्यक्रम रूपी सेवेची या ठिकाणी परिपूर्णता होती. आम्ही जातो तुम्ही कृपा वाढ वेळ झाला बाबा.